थांबणार आहे असा, कारण का एकदम भारी भयानक पाऊस पडतो, भयानक. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इबूला उठून झाल्या अर्धा तास वगैरे झाला. इबूने मस्तपैकी इबूला फ्रेश वगैरे केलं, डायपर वगैरे चेंज केला आणि फीडिंग वगैरे करून मी आता तिला इकडे घेतलंय बर्थ देण्यासाठी. आणि इकडे मम्मा पण उठली आहे. गुड मॉर्निंग मम्मा. मम्मा पण उठली आणि आता वाजले 12 वाजायला 5 मिनिटं. तर आपण सगळे आता उठलो आहोत. आता मम्माची जेवणाची तयारीला लागणार आहे आणि आपण इबू सोबत खेळणार आहोत. तर काल एक मोठा प्रॉब्लेम झालेला. इबू सकाळी 5 वाजताच उठलेली. जेव्हा लॉगआउट असतं ना, मम्माचं ऑफिस संपत होतं तेव्हाच उठलेली. मम्माला आलेलं टेन्शन. मम्मा तिला 1 तास झोपवत होती. तिला नंतर फीडिंग वगैरे केलं तिचा, परत तेव्हा पण डायपर वगैरे चेंज केला आणि मग त्याच्यानंतर मम्मा 1 तास तिला झोपत होती. इबू 6 वाजता झोपली. मम्माने मला उठवलेलं, बोलते हिला स्वेडल कर, कारण का तिने 2 वेळा हात बाहेर काढलेले. हा ना बबडू, 2 वेळा काढले ना बाहेर. मग शेवटी मला उठवलं मम्माने. मग मी तिला स्वेडल केला आणि मग मम्माने तिला परत झोपवलं. तर बऱ्याच दिवसांनी काल ती अशी उठली, नाही तर एवढे दिवस नव्हती उठत, कालच उठली ती. तर ठीक आहे, चला आता मम्मा जेवणाची तयारी करते. आज काय बनवणार आहे मम्मा? अंडा करी. तर मम्मा आज बनवणार आहे आपल्याला अंडा करी. अंडा तर मम्मा खात नाही, फक्त करी खाते. तर अंडा आपल्यासाठी असणार आहे. आणि इवू बघा काय करते. काय बोलायचं बाबू तुला? हो हो. आत्ता जस्ट तिला बाहेर घेऊन आलो ना, मगापासून ती आतमधल्या रूममध्ये होती. मम्माने तिला आतमध्ये फीड केलं आणि आतमध्ये चेंज केलं. नाहीतर रोज आपण तिला या बेडरूममध्ये चेंज करतो. तर ठीक आहे, चला बघूया आजचा दिवस कसा जातो. तिला मी इकडे हॉलमध्ये घेऊन बसले, कशी बसली बघा. काही नाही, काहीतरी वेगळंच करत असतं. तिला आता मी या चेअरमध्ये बसवलेलं. तिला चेअरमध्ये बसली तर ती एकदमच झोपलीसारखी बसलेली चेअरमध्ये. मग तिला म्हणून इकडे घेतलं, तर इकडे बघा आता कशी पोजमध्ये बसली. काहीतरी वेगळं करत असतो इबू नसता. हे बघा डायनोसॉर आला आपल्या घरी परत. तर बघा कसा येतो बघा पुढे. मम्मा तू बघतोयस की नाही तिला? ते बघ, ती बघ केवढी पुढे आली बघा. आता लादीवर येईल वाटतं. डायनोसॉर आलाय, डायनोसॉर. हो, उचूक लागले मम्मा, आम्हाला उचूक लागली आहे. बाबडी नुसता हालचाल करतोय. तर आता बराच वेळी मुला इकडे ठेवलेलं पण होतं आणि मी खेळत पण होतो तिच्याबरोबर. तर आता कंटाळा आला, आपण तिला आता बेडरूममध्ये घेऊन जाऊया आणि बेडरूममध्ये खेळूया. बघू आता आम्ही जातो बेडरूममध्ये खेळायला. झालं तिचं जेवण? तर आता इवूचं जेवण पण झालं, म्हणजे इवूचा खाऊ पण रेडी झाला. आता मम्मा फक्त त्याला स्मॅश करणार आहे. तर आता मम्मानी स्मॅश करून झाल्यावर आपण इवूला परत तिचा खाऊ भरवणार आहे. आणि आजचा टायमिंग बघा काय, आपण रोज याच टायमिंगला भरवतो 12:30 ते 1च्या मध्ये. तर चला आता आपण इवूला खाऊ भरूया. बाबूचे खाऊ बघ कशी बघते. खाऊ आहे बाबूचा, खाऊ करायचं आता. हा, ज्या मी तिला घेऊन खेळत असतो, तर नंतर थोड्या टाईमने ती कंटाळायचं पण. तर ठीक आहे, आता तिचं खाऊ झालं की आपण तिला घेणार आहोत. म्हणजे खाऊ झालं ना की थोड्या वेळ तिला रेस्ट करूया, एक 15 मिनटं 20 मिनटं, आणि त्याच्यानंतर मग तिला आंघोळीसाठी घेऊया. हा ना बाबू? कसं लक्ष आहे तिचं बघा. तर मम्मा इकडे तिचं खाऊ रेडी करेल, तिचं पाणी, आणि मग आपण 2 मिनिटांमध्ये तिला खायला घालूया. आता आपण इवूला इकडे बसवलं तिच्या सीटवर आणि मम्मा तिला आज परत खाऊ बनवणार आहे. आणि आज असणार आहे इवूचा 3rd डे. इवू कशी टेस्ट आहे बाबू? किती एक्साइटेड असते बघा ती खायला. बाबू सरळ बस ना. सरळ बस. ते बघा खात बघा किती एक्साइटेडली. ती बघा एकदम अटॅक मोड मध्ये खातोय. तर बघा डायरेक्ट पकडायला आली वाटी. तर आज पण आपण इवाला दिले 3 स्पून. आणि आज होता इवूचा डाळ देण्याचा लास्ट डे. तर उद्या आपण काय देणार लाखू? भात द्यायचा ना उद्या.
तर उद्या आपण देणार आहे तिला भात मध्ये पण असा कुठला पण भात नसतो द्यायचा, तर आंबेमोरच भात द्यायचा असतो असे आपल्या घरातल्यांनी सांगितलं. आता सगळ्यांचं वेगळं पद्धत असेल, पण आपल्याला सांगितलं की आंबेमोर तांदूळचा प्युरी द्यायची, तर आपण उद्या ती देणार आहे. आणि ही बघा किती एक्साइटेडली खाऊन आता बसली आहे इकडे. हा बाबा मम्मा बाईक सांगते तुझे थांब चंपा बाबू. अजून खायचं आहे तिला, पण मम्मा देत नाही एवढंच खायचं. कारण का आपण आता सध्या 3 पुन्हा तर थोड्या दिवसानंतर म्हणजे हार्डली 1 महिन्यानंतर आपण तिला मग थोडं जास्त देणार, म्हणजे अर्धी वाटी वगैरे देणार, म्हणजे 10-15 स्पून वगैरे देणार आहोत. तर अजून त्याला खूप टाईम आहे, कारण का आता आपल्याला खूप सारे व्हेरिएशन्स करायचे अजून. मग नंतर हे झालं की नंतर मग फ्रूट्स असणार आहेत, फ्रूट्स नंतर मग ते काय रवा वगैरे असणार आहे, मग बरेच सारी गोष्टी असणार आहे, मग भाज्या असणार आहेत. तर ठीक आहे, आपण हळूहळू सगळं तुम्हाला दाखवताना तर आहेच आपण काय काय देणार आहे इवूला. तर चला, आजचं तर इवूचा खाऊ झालेला आहे खाऊन. आता थोड्या वेळाने आपण तिला आंघोळीला वगैरे घेऊया आणि मग फ्रेश वगैरे करूया. आणि एवढ्या घेऊन ती अक्षरशः कंटाळी आहे. तर एवढा बेड होता तिला, इकडून अशी पलटी होत पुढे सरकत ती कोपऱ्यात जाऊन बसली आहे. इकडे याच्या बबडू ये बघा. आता तिला जस्ट ठेवलेलं मी खालची, तिने बघा पूर्ण चादर गुंडाळून घेतलं. चादर नाही, तिचं कपडा गुंडाळून घेतलं. डायनासॉर बनलाय बघा. या साईडला नको पडायला. काय करतोय बा. तर आता आपण घेतो इवूला आंघोळ घालून. आता मम्माने सगळी तयारी केली आहे आंघोळीची, आणि आपण इकडे बकेट पण लावले भरायला. तरी बघा, जरा 2 मिनिटं शांत नाही राहत, जरा 2 मिनिटं. तर चला आता आपण इवूला आंघोळ घालून घेऊया आणि मग भेटूया. आणि आता इवूला मस्तपैकी फ्रेश वगैरे करून झोपवलं आहे. आणि आता मस्तपैकी इवू झोपली पण आहे. आणि आता वाजलेत बघा 2:15 झाले आहेत. आणि मम्माचं इकडे सगळं जेवण झालं आहे, फक्त डाळ बनवायची बाकी आहे. तर मम्मा आता डाळला फोडणी देण्यासाठी इथे लसूण सोलते. आणि मग लसूण सोलल्यानंतर मम्मा डाळीला फोडणी देईल आणि मग आपलं पूर्ण जेवण कंप्लीट होईल. मग आपण जेवण करून घेऊया. तर चला आता दाखवतो तुम्हाला आज मम्माने काय स्पेशल अंडा करी बनवली आहे. मम्माला अंडा करी बनवायला मस्त येते, पण मम्मा अंडाच खात नाही. खायला सुरू कर ना लोकू, कधीतरी कर. वासच नाही आवडत अंड्याचं, माहिती अरे एकदा खायला लागलं की वास येतच नाही. तिला असं मी भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या जे तिला नाही आवडायच्या ना पहिला, आता ती खायला लागली. मग हे पण तर तुला ट्राय करायला पाहिजे ना. अंडा नाही खाऊ शकत तू ट्राय तर कर कधी. केलेलं ना प्रेग्नन्सी मध्ये ट्राय, उलटी केलेली मी जाऊन. कधी? अच्छा, ते हा बॉईल अंडा खाल्लेलं बाबा. एकच थोडासा तुकडा तोंडात फिरला माझा, तो मी पूर्ण बाहेर काढला सगळं. तिला ना असे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन अंड्याचे कुठली तरी भारी डिश खिलवायला पाहिजे, मग तिला समजणारच नाही ते अंड आहे की काय आहे. हा, नाही समजत लोकू. बरेचसे रेस्टॉरंटमध्ये अंड समजतच नाही, ते लोक अंड कशामध्ये मिक्स करतात ते. तर ठीक आहे, आता मम्माचं जेवण झालं की आपण जेवण करून घेऊया. हॉटेलमध्ये चिकन फ्राय वगैरे देतात, हा. आता तर अंड्याचंच कोटिंग असेल ना. काय माहिती असेल, पण तुला समजत पण नसेल. मग ते लोक फ्राय करतात. हा, क्रिस्पी बिस्पी मध्ये ते क्रिस्पीला वगैरे तर त्याचीच कोटिंग असते अंड्याची. अंडा आणि कॉर्नफ्लॉवर. न कळत असेल तर काय नाही, पण वास आला तर मग समजतं. वास, अंड्याचा वासच येत नाही. अंड्याचा वास बाबा नाही येत. अरे ते मॅरिनेशन मध्ये वगैरे वास नाही येत. तर चला आता मम्माला फटाफट बनवू देऊया. आपण इकडे बसूया, कारण का आज काय आपल्याला काम नसणार आहे, आपल्याला सुट्टी असणार आहे. कारण का आपले वीक ऑफ झाले चेंज. तर आपल्याला काल एकच दिवस सुट्टी होती, परवा दिवशी आपण घेतलेली होती लॉकूच्या बड्डेला, पण ती काय लॉकू कुठे घेऊन गेला नाही. तर चला आज आपल्याला सुट्टी असणार आहे, तर आज आपला आराम असणार आहे, काय काम नसणार आहे आपल्याला. आपण मस्त आराम करणार आहे. आणि आज तर मम्माचं ऑफिस असणार, आज फ्रायडे आहे. उद्यापासून 2 दिवस मम्माला सुट्टी असणार आहे. मम्माची खुशी अशी असणार आहे ना 2 दिवसासाठी. आता तर मी वाट बघते सॅटर्डे संडेची. असंच होतं, जेव्हा काम चालू होतं तेव्हा आपल्याला सुट्टीची लय वाट बघायला लागते. चला, कारण का मम्माला ना इवू बरोबर खेळायलाच भेटत नाही ना. सकाळी उठायचं, मम्मा जेवण करते, परत मग दुपारी झोपायचं, तर इवू पण झोपलेली असते. परत संध्याकाळी उठायचं, ऑफिस चालू करायचं, तर इवू पण उठलेली असते. मग ऑफिसच्या मध्ये इवूला पण नाही घेऊ शकत.
तर मम्माला असा पूर्ण दिवसामधून 1 तासच भेट असेल पूर्ण. थोडे थोडे मिनटं जोडले ना की 1च तास होत असेल की मम्मा इगू बरं खेळत असेल. नाही तर बाकी टाइम मीच खेळत असतो, मीच बघत असतो इगूला. तर मम्मा आता मस्तपैकी फ्रेश झाली आहे आणि आपल्याला इकडे आपलं जेवण पण रेडी भेटलं आहे. मस्तपैकी इकडे अंडा करी आहे, डाळ आहे, चपाती आहे आणि ही मम्माची प्लेट आहे. मम्मा फक्त करी खाते, मम्मा अंडा नाही खात. चला आता आपण पटपट खाऊन घेऊया, कारण का मम्माला आता लगेच झोपायचं आहे आणि मम्माचं ऑफिस पण असणार आहे 5:30ला. आणि आता वाजले बघा किती आहेत, 3 वाजले. तर आता आपण पटापट जेवूया. मम्माने तिथे मशीन पण लावली आहे, तर आता झोपेल मम्मा. मग उठल्यावर मशीनमधून जे कपडे सुकतील ते सुकत घालेल. तर चला, मला लागलं आहे बघा. आणि आता इगू उठली आहे आणि वाजले संध्याकाळचे 5:30 आणि तुम्ही बघू शकता आपल्या इकडे पाऊस पडतोय. झाले एक 10-15 मिनटं आता हा पाऊस चालू झाला आहे आणि इगूला उठून पण 10-15 मिनटं झाले. तर हा आता अचानक पडणारा पाऊस आहे. काल पण पडलेला, काल नाही परवा दिवशी पडलेला. आपण गाडी वॉश करून आलो त्या दिवशी पडलेला आणि आज पण पडतोय. सगळं ओलं झालं, तुम्हाला दिसत असेल. पाऊस नसेल दिसत पण असा पाऊस ना थोडा जोरात पडला पाहिजे. असा थोडा थोडा पडतो ना मग गरमी जास्त होते. जरा एक दिवस पूर्ण पडला ना कसं थंड होईल ना, मग सगळं थंड तरी हवा येत जाईल. पण अचानक असं गरमीमध्ये पाऊस पडतोय काय माहिती का. तर चला आता इगू उठली आहे. जरा इगूला मम्माने फीडिंग वगैरे केलं, तर आपण आता जरा तिला फ्रेश वगैरे करूया, तिला जरा डायपर वगैरे चेंज करूया आणि मग भेटूया. आणि आता इगूला मस्त वेगळी आपण फ्रेश वगैरे केलं आहे आणि फ्रेश करताना लाईटच गेली आहे बघा. तुम्ही बरोबर बघू शकता, फॅन बंद आहे आणि तुम्हाला बाहेर दाखवतो खतरनाक असा पाऊस पडतोय बघा. एकदम जोरदार पाऊस पडतोय, एकदम जोरदार. हे एक नंबर पाऊस पडतोय. फुल थंडावा झालाय आणि पाऊस ना पूर्ण उलटा पडतोय बघा, दिसतं पाऊस पूर्ण उलटा पडतोय. आडवा तेडवा पाऊस पडतोय. हा मम्मा आली. हा मम्मा ही खिडकी बंद कर ना, मी दाखवतो किचनच्या इकडे सगळा दरवाजा वगैरे ना वाजतायत बघा. हे बघा पूर्ण घाण आली आहे बघा. पाऊस बघा कसा आडवा पडतो, या साईडला पडतं सगळं. त्याला बंदच ठेवायला लागेल याला. बघ पूर्ण आडवा पाऊस पडतोय, पूर्ण आडवा. पावसाचा काय वाटत नाही पाऊस थांबणार आहे असा, कारण का एकदम भारी भयानक पाऊस पडतो, भयानक. मस्त क्लायमेट एकदम थंड झालंय. ओ शेट, आपण इकडे इवूला रेडी केलेला आणि मम्माने आपल्याला सांगितलं की आपण ना तिला हे उलट घाललं. हे बटन्स पाठी येतात. ते मला माहित नव्हतं ना, मी तर असं घातला आणि डायरेक्ट तिला पाऊस दाखवायला घेऊन आलो. विसरलंच मी पुढे पाठी बघायचं. मम्माने बरं झालं बघितलं आणि सांगितलं. हा, तिने थोडंसं दूध बाहेर काढलं. तर ठीक आहे, पाऊस मस्त पडतोय यार, क्रेझी. मम्मा आणि वो पाऊस येतोय. मम्माला असं खूप कमी टाइम भेटतो ना, म्हणजे आता सॅटर्डे संडेलाच भेटतो. आज लाईट नाही आहे म्हणून आज भेटलाय. मस्त क्लायमेट झालं आता, एवढं थंड वाटतं ना, एक नंबर झालं क्लायमेट. काय नको
चिवडायचं म्हणतात खाऊन टाकलेला. हा. आणि लाईट काय आली नाही अजूनपर्यंत आणि लोकांचं ऑफिस मॅच स्टार्ट नाही झालं. तर आम्ही विचार केला जरासा खाली जाऊन राऊंड मारून येतो, कारण का घरी बसून एकदम अंधार अंधार वाटतं ना. तर बघूया आता थोड्या वेळ जाऊया खाली, लाईट येईल किती वाजता येईल काय माहिती. तिथपर्यंत थोडा राऊंड मारून येऊया. बबलूला पण जो करायची आहे. झोप बघा किती आली आहे. थोड्या वेळ गाडीत तरी झोपेल, गरम होत आहे ना घरी कारण का. तर हे बघा आपण आता खालती आलो आहे, तर तुम्ही बघू शकता सगळीकडे अंधार आहे, कारण का सगळं पूर्ण तळेगावची लाईट गेली आहे. आली नाही, यांच्याकडे जे इन्व्हर्टर आहे वाटतं. हे बघा आता यांनी चालू केली, बाकी सगळ्यांकडे गेली आहे. म्हणजे अरे म्हणजे जो कोण तो फक्त तेवढ्या कामासाठी चालू करतो. हे बघा इकडे पाणी त्या दिवशी पण भरलेलं, आज पण सेम. अरे आपण आता घरी आलेत आणि मम्माने आता ऑफिस जस्ट चालू केलंय आणि मम्मा इकडे बसली आहे आणि बबडू पण इकडे बसली आहे आणि आपण आता जेवण पण बाहेरून घेऊन आलोय. इकडे आपण जेवण घेऊन आलोय बाहेरून, कारण का आता आपल्याला अंडा करी नव्हती खायची, आपण काहीतरी दुसरं खाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.